ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले। भुजबळांनी जीआर मधील काही शब्दांवर आक्षेप घेतला। मुंबईमध्ये मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमितीच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या। मुंबईत मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमितीच्या स्वतंत्र बैठका पार पडलेल्या आहेत आणि ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाले होते। ओबीसी उपसमितीची मुंबईमध्ये झालेली बैठक वादळी ठरली। या बैठकीमध्ये भुजबळांनी आक्रमक भूमिका मांडली। भुजबळ बोगस प्रमाणपत्र आणि जीआर मधला मराठा शब्दावरून आक्रमक झाले। भुजबळांनी बैठकीमध्ये काय भूमिका मांडली ते बघूया। मराठा समाजामध्ये बोगस जात प्रमाणपत्र देऊ नका। सरकारनं काढलेल्या जीआर मधील मराठा शब्दावर आक्षेप। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसतोय। मराठा समाजाला मोठा निधी दिला तरीही आता जीआर काढला त्यावर आक्षेप। ओबीसींसाठी कमी निधी दिला जातो त्यावर माझी नाराजी आहे असं भुजबळांनी म्हटलं। सरकारकडून प्रश्न सुटला नाही तर आता कोर्टातली लढाई असं देखील भुजबळांनी म्हटलं आहे। माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल, काही शंका असेल तर मी स्वतः त्यांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करायला तयार आहे। शेवटी सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। बैठकीमध्ये बोगस प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनी सुद्धा भूमिका मांडली। बावनकुळेंनी मात्र प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं। पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। की याच्यामध्ये तुम्हाला अफिडेविट दिलं तर काय, अफिडेविटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी। म्हणजे मी अफिडेविटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा अफिडेविट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल। दरम्यान भुजबळांनी जीआर बद्दल घेतलेल्या भूमिकेवरून जरांगे संतापले। जरांगेंनी भुजबळांना थेट जेलमध्ये टाकण्याची मागणी केली। मराठा ओबीसी आता कुठंतरी एक होतोय। सरकारचा आणि मराठ्यांचा जरा थोडा कमी रोष होतोय, त्याच्यामुळे वाढू नये आणि देवेंद्र फडणवीसला पुढे छगन भुजबळमुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे। नसता त्याला जेलला जाऊन दिलेलं बरं, कारण तुम्हीच बाहेर आणला आणि तुम्हालाच जर तो आता घातक बनणार असला त्याला परत मध्ये गेलेलं बरं। त्याला मध्ये घालवा, नसता फडणवीस साहेबाच्या सगळ्या सरकारला छगन भुजबळ डाग लागू शकतो। जरांगे पाटील काय बोलले, त्यांच्या म्हणण्यावर कोणाकोणाला जेलमध्ये टाकायचं आहे हे आता राजकीय भाग होईल। त्यामुळे मी काही राजकीय बोलणार नाही, मी समितीचा अध्यक्ष आहे। त्यामुळं कुणी राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही। नोंद नसलेल्या मराठवाड्यामधील सर्व मराठ्यांना गॅझेटच्या जीआर वरून जात प्रमाणपत्र मिळणार असा जरांगे यांचा दावा आहे। मात्र प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांचा कुणबी नोंदीचा पुरावा हा द्यावाच लागेल असं मंत्री बावनकुळे यांनी म्हटले। मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे सगळा कुणबी आहे। सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। नोंद नसलेल्या मराठ्यांना आता बहाणेबाजी करू नका। त्याच्यामध्ये आता हे जे नवीन आपण म्हणतो हैदराबाद गॅझेट, याच्यामध्ये काय म्हटलं आहे, तुम्हाला अफिडेविट दिलं तर काय, अफिडेविटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी। म्हणजे मी अफिडेविटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा अफिडेविट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल। गुणरत्न सदावर्ते यांनी बावनकुळे यांची भेट घेतली। यावेळी बोगस प्रमाणपत्र दिली तर कोर्टात जाण्याचा इशारा सदावर्ते यांनी दिलाय। मी अमुक मोठा आहे, मी तमुक मोठा आहे, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी तमुक होतो अमुक होतो, तर बळी पडून जरांग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो। आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज माननीय महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे। मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की याच्यामध्ये तातडीने कारवाई नाही झाली
तर ह्या पुढचे पावलं सुद्धा आमचे न्यायालयीन पावलं असतील हे सुद्धा आज आम्ही या नोटीस